तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सध्या बोलतात. आपण थेट जाऊयात. माझं बोलणंही झालेलं नाहीये आणि मी फक्त ही चर्चा जी ऐकतोय ती माध्यमातून ऐकतोय. आपलं काय मत? नाही, खरी गोष्ट आहे की दुःख होतं सगळ्या महाराष्ट्र दुःखात, कुटुंब त्यांचं दुःखाचं बुडं येणार आहे. आम्ही सगळे दुःखात आहोत. त्यामुळे या विषयाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा ही नव्हती. त्याची शेवटी त्यांचा तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पक्षाचा अधिकार आहे. मला वाटतं ते काल अचानक त्यांचा निर्णय झाला असेल आणि शपथविधीचा निर्णय घेण्याचा आला असेल. आम्हाला पण त्याची कल्पना नव्हती. पण आम्ही जेव्हा भेटलो एवढा सांत्वन केलं, आम्ही बरोबर आहोत अशा प्रकारची तिथं आम्ही सगळ्यांनी भावना व्यक्त केली. आणि त्यानंतर आता हे आज आलं असेल तर आम्हाला सुद्धा वर्तमानपत्रातून आणि मीडियामध्ये कळलेलं आहे. साहेब, पण एवढी गडबड का केली जाते? कारण अगदी सावडण्याचा विधी काल झाला, मग असं असताना एवढी गडबड का? म्हणजे कशासाठी? ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. शेवटी कशी आहे, भावना प्रत्येकाच्या असतात. आम्ही आमची भावना आहे. आम्ही कुठल्याही प्रकार प्रचार वगैरे कुठल्या प्रकार न करता काल 3 दिवस आम्ही हे करण्याचा प्रयत्न केला. आजही आमची मानसिकता सगळ्यांची महाराष्ट्राची काय हा विषय झाला. परंतु शेवटी निर्णय त्यांनी घेतलेला असेल, सरकारच्या मधल्या त्यांच्या मित्रपक्षांनी घेतला असेल तर त्याला आम्ही काही बोलू शकत नाही. ती घाई का केली का नाही केली त्याचं उत्तर ते देऊ शकते. साहेब, या सगळ्यात पवार साहेबांना कुठेतरी अंधारात ठेवायचा प्रयत्न होतो असं वाटतं का या सगळ्या निर्णय हा प्रक्रियेत? पवार साहेबांचा विषय येत नाही ना, हा त्यांच्या पक्षाचा विषय येतो. हा जर पवार कुटुंबीय एकत्र बसले असतील, चर्चा झाली असती, जशी आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती तशा पद्धतीने त्यांनी चर्चा केली असती तर पवार साहेबांचा विषय आला असता. हा त्यांनी घेतलेला कुटुंबाने, त्यांनी बरोबर त्यांच्या पक्षाने घेतलेल्या नेत्यांनी हा निर्णय आहे. त्यामुळे पवार साहेबांचा काय विचाराचा संबंध येतच नाही. साहेब, चर्चा करणं गरजेचं साहेब, आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 17 तारखेला एक बैठक झाली असा रेफरन्स देण्यात येतोय. त्यामध्ये शरद पवार साहेबांसोबत अजितदादा सुद्धा होते. त्यासोबत आपणही त्या बैठकीतल्या व्हिडिओमध्ये दिसताय. यामध्ये अशी चर्चा झाली की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, मर्ज होतील, अशी चर्चा त्या बैठकीत झाली होती का? आणि जर झाली असेल तर आता पुढे काय आपली चर्चा त्याबाबत आहे का काही? मी परत मागे त्या दिवशी पण सांगितलं, हा विषय अजितदादा गेल्यानंतर लगेच काढणं योग्य नाही याची मला कल्पना आहे. तरी सुद्धा ज्यावेळेला आम्ही नेत्यावर प्रेम करतो, पक्ष वेगळे झाले, कुटुंब वेगळे झाले, ते दुःख आहे. ज्यावेळेला आम्ही व्यक्त करताना आम्ही हीच भावना केली की अजितदादांचं जे खरी अंतिम इच्छा होती ती पूर्ण करण्याच्या संदर्भात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने त्या ठिकाणी बांधील असेल. हा राजकीय स्वार्थ नव्हता. शेवटी प्रत्येक पक्षाचा निर्णय प्रत्येकाला घ्यायचा असतो. चर्चा झाली होती का? 100% झाली होती. जयंत पाटील साहेबांच्या बरोबर, आमच्या बरोबर सुप्रियाताई होत्या, मी, हर्षवर्धन पाटील वगैरे आम्ही बरेच नेते मंडळ होते, रोहित पवार वगैरे. पहिली जयंत पाटलांबरोबर चर्चा 2-3 झाल्या, नंतर आल्या. हे आताच नाही, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्याला स्पीड घेतला. त्याच्या अगोदर पण चर्चा झाली होती, परंतु काही अडथळे आले असतील. त्याच्यानंतर नगरपालिका, नगरपंचायतीनंतर लगेच घेतली. त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली नसती तर विलिनीकरण अगोदरच झालं असतं. पण जिल्हा परिषद पंचायत समिती लागली, आचारसंहिता लागली आणि दोन्ही पक्षाच्या बैठका घ्यायच्या म्हटलं वेळ मिळाला नाही. म्हणून 12 तारखेच्या बैठकीला हा निर्णय झाला की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची आणि 12 तारखेनंतर लगेच निकाल लागला की आपण पक्ष विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचे. त्याला 2 कारण होती. एक कारण अजितदादा भावनिक नाही. पवार साहेबांची त्यांची अटॅचमेंट जी आहे ती कोणाला कळली नसेल मला माहित नाही, पण पवार साहेबांच्या बद्दलची ती त्यांची आत्ता पवारसाहेब आत्ता आहे त्या आपल्या नेत्याच्या समोर आपण पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकसंघ व्हायचं अशा प्रकारची भावना अजितदादांनी व्यक्त केली. त्याला अजून काय कारण असेल ते दादांना माहिती, परंतु मला वाटतं की पवार साहेबांच्यावर त्यांचं असलेलं प्रेम, भावनिकता त्यातून ते व्यक्त केलं. आणि काही कारणास्तव दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे. मताचा विभाजनाचा फायदा आणि तोटा काय होतं याचा विचार करून तो निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला. आम्ही सर्वांनी सकारात्मक निर्णय झाला, यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची दुमत नाही. आता हे करत असताना तो निर्णय आता काय करायचा, आता अजितदादा नाही. अजितदादा असते तर 100% त्यांनी निर्णय तो घेतला असता. काय काय करायचं याच्या पण भूमिका ठरल्या होत्या. आता ते नाहीयेत, त्यामुळे आज काय आम्ही बोलू शकत नाही. साहेब, पण काही नेते जे आहेत राष्ट्रवादीचे जे दादांच्या सोबत होते त्यांचाच याबाबत असं म्हणते अशी काही बैठक झाली नव्हती किंवा अशी काही चर्चा झाली नव्हती असं बोलण्यात येते. नाही, आता असं आहे की मी मगाशी सांगितलं
एक तर हा व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे, त्यामध्ये अजितदादांच्या बैठका झाल्या का नाही झाल्या याचं सत्यता आपल्या समोर आलेलं आहे. चला ठीक आहे, नसेल झालं मग राज्यामध्ये आम्ही घड्याळावर कशाला लढतोय? चर्चा झाल्याशिवाय लढतोय. सातारा जिल्ह्यातलं उदाहरण घ्या ना. सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या इकडचे कार्यकर्ते, माझ्या इकडचे बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अफवा सोडतात. सगळीकडे आम्ही मकरंद पाटील, नितीन पाटील आम्ही सगळे बसलो होतो ना. दादांचे त्यांच्यावर फोनवर चर्चा झाली होती, सोलापूरला चर्चा झाली. दादा रोज 7:30-8ला माझ्याशी चर्चा करत होते. कुठे कुठे काय काय आपल्याला दुरुस्त केलं पाहिजे, कुठे एकत्रित सभा करायच्या होत्या हे दादांनी सांगितलं होतं. आता नेते मंडळी त्याच्याबद्दल त्यांना माहीत नसेल असं मला वाटत नाही, पण मला वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, नव मलिक असतील वगैरे यांच्याशी माझं फेस टू फेस चर्चा झालेली आहे. दादांनी सूचना केल्या होत्या, जिथं जिथं महानगरपालिका होता तिथे तिथे आम्ही चर्चा करत होतो. एकत्रितपणे निवडणूक लढवण्याच्या संदर्भातली भूमिका आम्ही त्यावेळेला घेतलीच होती. पण साहेब, आता ही जी सगळी घडामोडी घडतायत, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची आता शक्यता आहे का, की अशा मावळी म्हणायचं की अजून चर्चा सुरू आहे? काय मी त्या दिवशी सांगितलं की नेत्यांची अंतिम इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याची आता कोणाला आम्ही तयार आहोत. आता ही करायची का नाही करायची हा त्यांचा निर्णय आहे. जसं त्यांनी आज निर्णय घेतला तसा त्या पक्षाचा निर्णय, त्या पक्षाने जो निर्णय घेतला त्यांनी घ्यावा. आम्हाला त्यामध्ये आम्ही सकारात्मक होतो का होतो. अजितदादांच्या बरोबर चर्चा आणि अजितदादांनी आम्ही ती चर्चा पण केली की बाकीच्या नेत्यांशी आपल्या पक्षाच्या तेवढे ते माझ्यावर सोडून द्या. मी त्यांच्याशी बोललोय काही लोकांशी आणि मी तो निर्णय घेतलेला आहे. मला तो कोण विरोध करणार नाही अशी त्यांची स्पष्ट आणि अजितदादा परखड होते आणि स्पष्ट शब्दात ती भूमिका मांडलेली होती. पण मला वाटतं की आता हा जर विषय आज येणार नाही, येणाऱ्या काळामध्ये ते चित्र स्पष्ट होईल. 12 तारखेला एकत्र येण्याचा निर्णय अजितदादांचा होता. दोन्ही पक्ष एकत्र करण्याचा निर्णय देखील पण अजित पवारांचा होता का? हो, 100% होता. आणि मी काय राजकारणात बोलतोय असं नाही, खोटं बोलत नाही. खरोखरच असाच विषय होता, तशीच चर्चा झाली होती आणि त्याच्या संदर्भामध्ये पवार साहेबांना सांगण्यासाठी आम्ही सगळे तिथे गेलो होतो. पवार साहेबांनी कल्पना दिली की आता भविष्य काळामध्ये आपल्याला या सगळे एकत्र येऊन पक्ष मजबूतीने पुढे नेण्याचा आणि ताकदीने चालवण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे पवार साहेबांना आम्ही त्या ठिकाणी माहिती दिली होती. जयंत पाटलांच्या घरी हा विषय झाला का? पहिल्या जयंत पाटलांच्याकडे बैठका झाल्या, नंतर परत जयंत पाटलांकडे बैठक झाल्यानंतर मग आम्ही परत पवार साहेबांच्याकडे भेटलो विद्यार्थी आणि पवार साहेबांकडे चर्चा करून पवार साहेबांना ही कल्पना दिली होती. साहेब, आता जे जिल्हा परिषदच्या उभे राहिलेले उमेदवार आहेत ते घड्याळ चिन्हावर उभे राहिलेले आहेत. तुम्ही एकत्र मिळून निवडणूक लढवत होता, मात्र आता ह्यांनी वेगळा निर्णय घेतलेला आहे. सुनेत्रा ताईंना उपमुख्यमंत्री करून तुम्ही एकत्र नाही आता, तर निवडून आल्यानंतर जे जिल्हा परिषद सदस्य असतील, अध्यक्ष असतील, हे नेमके कोणाचे म्हणायचे? नाही, आज हा विषय येतच नाही. आज हा विषय येत नाही. आज आम्ही सगळे एकत्रपणे ह्या निवडणुकीला समोर जायचं. अजितदादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल, मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने सगळ्यांनी ही दादांच्या जो भविष्य काळातलं एक विजन होतं त्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलली होती. ते करायचं असेल तर अजितदादाच्या पाठी महाराष्ट्र उभा आहे आणि राष्ट्रवादीच्या पाठीमागं महाराष्ट्र उभा आहे दाखवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला आम्ही सगळेजण एकत्रितपणे त्या निवडणुकीला समोर. तर काय काय करायचं ते ठरलं होतं, मात्र दादा आता नाही आहेत. एकत्र येण्याचा निर्णय अजित पवारांचा झालेला होता. त्यांनी असंही सांगितलं होतं की मी माझ्या पक्षातल्या नेत्यांशी बोलेल, मात्र अजित पवारांनी तो निर्णय घेतलेला होता असं शशिकांत शिंदेंनी सांगितलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.